गुड आफ्टरनून. सर आवाज येते का बघा? आपल्याला जो घटक बघायचा आहे बघा, आता गुप्ता काळातली सामाजिक परिस्थिती बघायची आहे बघा. गुप्ता काळातली सामाजिक परिस्थिती आपल्याला बघायची आहे बघा. काय काय आहे त्याच्यामधला महत्वाचा भाग किंवा कोणत्या घटकाचा त्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे बघा. सामाजिक परिस्थिती म्हणलं तर बराच त्याच्यामध्ये बघायचा भाग आहे बघा. आपल्याला काय काय दिसतं त्याच्यात. आवाज येतोय का बघा? आवाज येतोय का बघा? दिसतंय का बघा? हॅलो. चला आता आपल्याला जो बघायचा घटक आहे बघा, त्याच्यामधला हे तिथं असे दिसते. ह्याच्यात मला वाटतं कॅमेरा बंद आहे. तिथे दिसतंय, इकडे दिसत नाही. असं कधी होत नाही ना. गुड आफ्टरनून. सामाजिक परिस्थिती आपण बघत आहे बघा, की गुप्ता काळामधली काय सामाजिक परिस्थिती होती. ओके, त्यातला आपल्याला भाग बघायचा आहे. सम सोसायटी कन्सिव्ड बाय द ब्राह्मणा. सोसायटी बाय डिवाइडेड इंटू 4 वर्ण. समाज जो आहे तो 4 वर्णात विभागलेला होता. 4 वर्णात विभागलेला होता. त्यामधला आहे बघा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्र आणि अतिशूद्र किंवा चांडाळ हे नंतर आलेले काय म्हणतात की कास्ट किंवा त्यामुळे वर्ण आहे बघा. प्रत्येक वर्णाला आपल्याला ईच वर्णा परफॉर्मिंग द सेट ऑफ फंक्शन प्रिस्क्राइब फॉर इट एन्जॉईंग व्हॉट एव्हर राईट्स वेअर गिव्हन टू इट. प्रत्येक वर्णाला काही अधिकार, काही कर्मकांड करण्याचे असणारे काही परवानगी दिली होती. त्यानुसार प्रत्येकाची वेगळे वेगळे असलेली. दिस वॉज द आयडियल सोशल ऑर्डर अँड द स्टेट वॉज एक्सपेक्टेड टू प्रिझर्व इट. त्या काळात ही एक आदर्श सामाजिक व्यवस्था होती आणि त्याचं संवर्धन किंवा त्याचं जतन करायचं काम आपल्याला राज्यसंस्था करताना दिसते. राज्यसंस्था काय काय करताना दिसते तर त्या काळात जे आहे त्याचं संवर्धन करायचं काम आपल्याला राज्यसंस्था करताना दिसते. ओके, त्याचबरोबर काय म्हणलेलं आहे, द किंग ऑफ दॅट सोसायटी वॉज एक्सपेक्टेड टू रिकॉग्नाइज द आयडियल सोशल ऑर्डर. द ब्राह्मणा came to exert considerable influence on the king from the Gupta period, and this is quite clear from was the
रिसिव्ड लँड फ्रॉम द किंग अँड अदर्स. म्हणजे ह्या काळात ब्राह्मणांचं जे असणारं वर्चस्व कशावरती, राजसत्तेवर आपल्याला असलेलं दिसतं. आणि त्याचा भाग असा की त्यातनं आपल्याला दिसतं की लँड डोनेशन जे आहे, भूमिदान, हे आपल्याला ब्राह्मणांना जास्त केलेलं दिसतं. बघा कोणाकडून, गुप्ता राजाकडून ब्राह्मणांसाठी भूमिदान किंवा लँड ग्रँट्स केलेलं दिसतं. म्हणजे अग्रहार आहे, ब्रह्मदेय, अशा प्रकारच्या लँड ग्रँट्स या काळातले असलेले दिसतात. किंग्स अँड ऑफिशियल्स अदर्स गेव लँड not only to the individual brahmana but also sometimes incited big groups of brahmana to come and settle in remote area. The number of brahmana settlement variously called as a brahmadeya and agrahar and so on started increasing, and they started spreading among the other things the idea of varna divided social order. याचाच एक आहे बघा, ब्रह्मदेय, ब्रह्मदेय आणि अग्रहार त्यामध्ये असलेलं दिसतं. However, Varna order was an ideal order and there were many groups in society whose Varna identity could never be determined. Secondly, it was assumed that Varna could perform their duty. In reality, they may not have done so. वर्णांनी त्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे, त्याचे अधिकार त्यांना पार पाडले पाहिजे. This suggests that real society was different. हे आपलं जरी सांगितलं असलं तरी वास्तविकतेमध्ये समाज हा वेगळाच प्रकारचा असलेला पण सांगितलं. तर ब्राह्मण राईट्स ऑफ द धर्मशास्त्र, यामध्ये काय ब्राह्मण आणि धर्मशास्त्र लिहिलेलं आहे. धर्मशास्त्र. आता याच्यावरनच एक सांगतो बघा, नाव लिहून ठेवतो मी. धर्मशास्त्राचा इतिहास, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, या पुस्तकासाठी पुस्तकाचे लेखक पा वा काणे, महाराष्ट्रीयन व्यक्ती, यांना भारतरत्न मिळाला. आणि हा नेटला क्वेश्चन विचारलेला आहे. हा यूजीसी नेट 24 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. जोडायला एक सगळ्यात महत्वाची लई धर्मशास्त्र, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र वॉज रिटन बाय पी.व्ही. काणे अँड द इंडियन गव्हर्नमेंट ॲज काय म्हणतात, द भारतरत्न अवॉर्ड दिलेला दिसतो बघा. Therefore, try to determine the status of various castes or jatis in society by giving the fictitious explanation of their origin. And they suggested that various jati or groups originated through वर्णसंकर. वर्णसंकर पण आपल्याला दिसतो बघा, त्या काळात वर्णसंकराला वेरियस झालेला घडून येतो. वर्णसंकर पण घडून आलेला दिसतो. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, क्षत्रिय वैश्य, क्षत्रिय ब्राह्मण वैश्य किंवा ब्राह्मण वैश्य नाही पण ब्राह्मण क्षत्रिय हा वारंवार वर्णसंकर आपल्याला असलेला दिसतो. द व्हेरियस फॉरेन रुलिंग फॅमिलीज ऑफ द प्री गुप्ता पिरियड ऑफ गुप्ता ग्रीक ऑफ सायथियन ओरिजिन वेर गिवन द सेमी क्षत्रिय स्टेटस. व्रात्य क्षत्रिय म्हणजे सेमी क्षत्रिय, सेमी क्षत्रिय, अर्ध क्षत्रिय किंवा व्रात्य क्षत्रिय, because they could not be considered of pure Kshatriya origin. Similarly, fictitious origin were thought of tribal group who came to be absorbed in the Brahmanical society. आपद धर्म काय सांगतो, धर्मशास्त्र एक टर्म सांगतो बघा. आपद धर्मशास्त्र also speak of आपद धर्म. आपद धर्म कंडक्ट टू बी फॉलोड ड्युरिंग द पिरियड ऑफ डिस्ट्रेस. मग एकदम आपत्कालीन परिस्थिती आहे त्या काळातल्या धर्माबद्दल पण आपल्याला धर्मशास्त्र सांगतं. दिस मीन्स दॅट वर्नर टेक टू प्रोफेशनल अँड ड्युटीज नॉट असाइन्ड टू देम व्हेन दे फाउंड इट इज नेसेसरी टू डू. ज्या गरजेचे आहेत त्या त्या वर्णाला काय म्हणतात सांगितलेल्या गोष्टी जर तो वर्ण म्हणतात ना त्याला फॉलो करत नसेल तर इन मॅटर्स ऑफ प्रोफेशन द धर्मशास्त्र thus recognize the real society was different from their ideal society. धर्मशास्त्र असं म्हणतात ते वास्तविक समाज हा आदर्श समाजापेक्षा वेगळं स्वरूप आहे. The changes of course originated much before the Gupta period, but with the spread of Brahman to different part of India, the social structure came to be very complex. त्यातनं सामाजिक परिस्थिती अधिक किचकट आणि काय म्हणतात ना त्या स्वरूपाची झालेली दिसते. The new society had to abort many social groups. या नवीन आलेल्या समाजानं ज्या काही गोष्टी आहेत त्यात चेंजेस केलेले दिसतात. The new society had to be region, certain ideas were common to them. काही त्यामध्ये
वेगळे सामाजिक संरचना ही बदललेली दिसते. Brahmana came to be recognized as the purest and therefore the highest varna since they were associated with सांस्कृतिक लर्निंग. ब्राह्मणा कशासाठी आहेत बघा, संस्कृत मध्ये शिक्षण घेणारे किंवा संस्कृत शिकलेले, संस्कृत शिकलेले and priestly functions. They came to be closely connected with royal powers. Even when the ruler were supporter of Buddhism, काही राज्यकर्ते बुद्धिझम जैनिझमचे किंवा काही पंथाचे सुद्धा राज्य काय म्हणतात की मानणारे असावे. They continued to patronize Brahman and particularly those of high learning. This remained one of the major reasons for the economic prosperity and prestige of Brahmana. यातनं ब्राह्मणाला आर्थिक समृद्धी निर्माण झाली आणि त्याचबरोबर ब्राह्मणाला प्रतिष्ठाही निर्माण झाली. हे त्या पाठीमागचं कारण होतं. ब्राह्मण का महत्वाचं झालं तर हे प्युरेस्ट फॉर्म आणि हायेस्ट फॉर्म स्वतःला समजायला लागलेले. आयडियली देर वेर 4 वर्णास. These were the groups, various groups were kept of this keep. They were the अंतेज or the untouchables. हा एक नवीन घटक आलेला अंतेज, त्याचबरोबर त्याला अंतेज और अस्पृश्य त्याला म्हणतात. अंतेज और अस्पृश्य, ज्याला स्पर्श केला तर बाटलं जातं असं. आणि आता बघितलं तर आताच्या भारतीय राज्यघटनेनुसार अनटचेबिलिटी इज द काय म्हणतात गुन्हा आहे बघा. आर्टिकल 17 ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. जर कन्सिडर्ड इम्प्युअर, त्यांना अशुद्ध समजलं जात असे. Even their touch was considered to be impure and their physical presence in areas where higher varna live and move was not allowed. ज्या ठिकाणी सवर्ण राहत असावे त्या ठिकाणी त्यांना वास्तव करण्याचं किंवा त्या ठिकाणी मूव्हिंग किंवा फिरण्याचं किंवा हालचाल करण्याचं कोणतंही स्वातंत्र्य आपल्याला दिसत. त्याबद्दलची माहिती आपल्याला येणं दिलेली आहे बघा. कोणी पायांना चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारात असताना कशा पद्धतीनं आपल्याला कोण चांडळाचा प्रवेश होत होता आणि त्याबद्दल त्याला काय शिक्षा दिली जात होती हिची माहिती आपल्याला त्यामध्ये मिळते बघा. चांडळाच्या सोशल लाईफ बद्दल आपल्याला त्यानं सांगितलेलं आहे बघा. कोण फायन, चिनी प्रवासी चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारात आपल्याला आलेला दिसतो. त्यानं चांडळाबद्दलची माहिती आपल्याला सांगितलेली आहे. पुढं काय, इन ब्राह्मणिकल ऑर्डर ऑफ सोसायटी द कंडिशन ऑफ नंबर ऑफ सोशल ग्रुप रिमेन मेजरेबल थ्रू. त्यातनं म्हणजे ह्या ज्या घटकाचे आहे ते परिस्थिती आणखी दयनीय आणि काय म्हणता येईल की त्याला काठीण्य अवस्था झालेली दिसते. ओके. द पोझिशन ऑफ वुमन ऑफ हायर वर्णा वाज लो. म्हणजे काय म्हणता येईल की महिलांचं स्थान तर आणखी कठीण झालेलं होतं सवर्णामध्ये सुद्धा. हायर वर्णामध्ये महिलांचं स्थान आणखी कठीण झालेलं होतं. दो वी हिअर ऑफ पर्सनॅलिटीज लाईक वाकाटक क्वीन प्रभावती गुप्ता विल्डेड कन्सिडरेबल पॉवर. नॉट ऑल वुमन वेअर सो प्रिव्हिलेज. त्यातलं आपल्याला उदाहरण नेहमी सांगितलं जातं की प्रभावती गुप्ता वाज कॉपर, पुण्याची ताम्रपट म्हणलं, पुण्याची कॉपर प्लेट आहे जी आपल्याला डोनेशन्सची माहिती देतं. पण तसं प्रभावती गुप्ता नाव सोडलं तर बाकी सर्वसामान्य महिलांची परिस्थिती तेवढी काही चांगली आपल्याला असलेली या ठिकाणी दिसत नाही. द ब्राह्मण टेक्स्ट सेट डाऊन नॉर्म्स विच वुमन वेअर एक्सपेक्टेड टू फॉलो अँड वुमन वेअर एक्सपेक्टेड इन द फॅमिली. ते कुटुंबातच राहिलं पाहिजे. टू फंक्शन ॲज अ आयडियल वाईफ. आदर्श माता, आदर्श वाईफ किंवा आदर्श पत्नी या पद्धतीचा त्या महिलेचा व्यवहार असला पाहिजे. ब्राह्मणांच्या टेक्स्टमध्ये आलेलं दिसतात. इन मेनी ब्राह्मण टेक्स्ट वुमन वेअर कन्सिडर्ड फॉर व्हेरियस रिझन टू बी ऑफ द सेम कॅटेगरी. म्हणजे काय, एकाच कास्ट असावी. इट इज सिग्निफिकंट दॅट द ब्राह्मणाज वेअर गिव्हन लँड ग्रँट्स रेग्युलरली वी डू नॉट कम अक्रॉस एव्हिडन्स ऑफ लँड बीइंग गिव्हन टू द ब्राह्मण वुमन. लँड ग्रँट्स जरी असले ते ब्राह्मणांना आहेत, ब्राह्मण वुमनला आपल्याला असलेले दिसत नाही. हे आपल्याला यामधलं चेंजेस आहे. Another aspects of social life was that there existed a great difference between the ways of life of the rich city dwellers and the people of living in the villages. The ideal city dwellers was the नागरक. आदर्श नागरिक कोण तर नागरक. नागरक या शब्दापासून आजचा नागरिक शब्द आहे. नागरिक या शब्दापासून आजचा नागरिक हा शब्द आलेला दिसतो. The urbanite who because of his affluence live a life of leisure and refined culture,
There are interesting description on this way of life, not only in वात्सायन कामसूत्र but also in other literary texts of the period. वात्सायनच्या कामसूत्रामध्ये या नागरिकाची डेफिनेशन आहे, म्हणजेच काय 64 कलांमध्ये पारंगत. वात्सायन चे कामसूत्र यामध्ये नागरिक म्हणजे काही माहिती दिलेली आहे आणि नागरिकापासून आजचा जो नागरिक शब्द आहे बघा, भारतीय नागरिक आपण म्हणतो तो त्यातून आलेला आहे. इट वुड बी रॉंग टू प्रिझ्युम दॅट ऑल क्लासेस ऑफ पीपल हु लिव्ह इन सिटीज कुड बी अफोर्ड ऑफ दिस लाईफ. हे झाले सोशल लाईफ. यातले काही कीवर्ड्स दिलेत का बघूया आपण यातले. मे बी देर इज नो. नंतर प्रादेशिक सत्ता हे वेगळे आहेत, आणखी वेगळ्या सोर्सेस मधनं बघूया बघा काय काय सांगितलेलं आहे. गुप्ता काळातल्या काय म्हणता येईल त्याला सामाजिक परिस्थितीबद्दल काय काय माहिती मिळते आणि सिलेबस मध्ये पण जाऊया बघा आपण आणखी काय काय कळालेलं आहे त्यात. स्त्रियांचा दर्जा, आहार, वेशभूषा, मग आर्थिक परिस्थिती आपण पाहिली, मग धार्मिक परिस्थिती आपण बघूयात बघा. कुटुंब पद्धती काय प्रकारची होती, कशी होती, तेही आपल्याला बघूयात बघा यामध्ये. प्रांतिक आपण प्रशासकीय आणि आर्थिक परिस्थिती बघितलेली आहे त्यातली. काय म्हणतात पहिलाच घटक आहे बघा सामाजिक सोशल कंडिशन्स. पहिला आहे सगळ्यात महत्वाचा घटक कुटुंब पद्धती. कुटुंब पद्धती गुप्त काळात समाज बराच प्रगत झाला होता. लोक साधेपणाने व परस्परांच्या सहकार्याने नीतिमान जीवन व्यतीत करत होते. हे आपल्याला सगळं दिसतं, पण हे यातले रिएलिटी आणि आयडियल लाईफ मधला बराच फरक आहे आपण इग्नू मध्ये बघितलं बघा. संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. पितृप्रधान संस्कृती असल्याने वडीलधाऱ्या पुरुषांना कुटुंबात मान व आदर दिला जात, म्हणजे जे ज्येष्ठ आहे त्यांना आदर किंवा मान दिला जात असे. कुटुंब प्रमुखाच्या आज्ञेचे विना तक्रार पालन केले जात होते. आज्ञाभंग करणाऱ्यास बहिष्कृत केले जाते. बहिष्कृत करणं आज कायद्यानं गुन्हा आहे बघा. एखाद्याबद्दल तुम्हाला जरी काही वाटत असलं किंवा जरी वाटलं की याच्यावरती आपल्याला याच्यासोबत पटत नाही, तरी तुम्ही त्याच्यावरती बहिष्कार, सामाजिक बहिष्कार हा टाकणं हा गुन्हा आहे बघा. कुटुंबाची मालमत्ता संपत्ती कुटुंब प्रमुखाच्या मालकीची होती व तो आपल्या इच्छेनुसार तिची विल्हेवाट लावू शकत होता. मग स्त्रियांचे स्थान, त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे बघा स्त्रियांचे स्थान. स्त्रियांचे स्थान कसं होतं ते आपण पाहिलं, काय परिस्थिती खालावलेली ते कसं होतं. गुप्तकालीन स्त्रियांचे स्थान फारसे चांगले नव्हते. कुटुंबातील पिता बंधू पती व पुत्र यांच्या धाकात स्त्रीला राहावे लागत होते. बालविवाहाची प्रथा अस्तित्वात येऊ लागली होती. म्हणजे चाइल्ड मॅरेज वाज इन प्रोसेस, बिगिनिंग ऑफ द प्रोसेस. स्त्रियांना प्राथमिक शिक्षणाशिवाय धार्मिक व उच्च शिक्षण नाकारले जात होते. वयात येण्यापूर्वी मुलीचा विवाह केला जात होता. क्वचित प्रसंगी विधवा विवाह संमत होता. म्हणजे खूप कमी अशा घटना आहेत की या ठिकाणी विधवाची काय म्हणतात की मान्यता दिली जात असावी असं सांगितलेलं आहे. सतीप्रथा असते तरी ती फारशी रूढ झालेली अजून नव्हती बघा. सतीप्रथा ही नंतर झालेली आहे बघा. त्याचं कारण पण वेगळं आहे बघा की एखाद्या राजात जर युद्धामध्ये मृत्यू पावला तर त्याच्यामध्ये नंतरच्या राणीचं दुसऱ्या शत्रू राजाकडून हरण होऊ नये किंवा त्याच्यावरती काय म्हणतात की आक्रमण करून त्यांना पळवून नेऊ नये, यासाठी सुद्धा सती जाताना काही दिसतंय बघा. उच्चवर्णीय स्त्रिया पडदाशीन राहत, पडद्यामध्येच उच्चवर्णीय स्त्रिया राहत. वेश्या व्यवसाय व देवदासी प्रथा समाज मान्य होती. इट्स नॉट न्यू टू इंडियन कल्चर. इट्स ओल्ड मध्ये प्रोफेशन मध्ये येतं बघा वेश्या व्यवसाय.
विधवेला पुनर्विवाह करावायचा नसल्यास तिला कठोर नियंत्रणाखाली काळ घालवावा लागत असे. म्हणजे एखाद्या विधवेला जर काय म्हणता येईल की पुनर्विवाह करायचा नसेल तर त्या त्या सामाजिक नीती नियमानुसारच तिला वास्तव्य करावे लागेल. संगीत, नृत्यादी कला शिक्षण घेण्याच्या स्त्रियांना एका मर्यादेपर्यंत स्वातंत्र्य होते. आपल्याला स्त्रियांना जे काही स्वातंत्र्य होतं, स्त्रीने पतिनिष्ठ राहून नैतिकतेचे जीवन जगावे अशी अपेक्षा होती. त्यामध्ये स्त्रीने पतिनिष्ठ राहून आपले जीवन जगावे. स्त्रीने पतिनिष्ठ राहून आपले जीवन जगावे. मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे न स्त्री स्वातंत्र्य मरहती तरीही या यत्र नारस्ते पूज्यंते रमन्ते तनते असे समाजात स्त्रीचे स्थान होते. तर मग आपल्याला लिटररी सोर्स मध्ये कधी कधी एक्झॅग्रेशन दिसतं आणि रियालिटी मध्ये ते वेगळं आहे. बा कालावला गेला होता स्त्रियांचा, आपण बघितलं स्त्रियांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊन बालविवाहाला प्रोत्साहन मिळाल्यामुळे किंवा उत्तेजन मिळाल्यामुळे बालविवाहाचे प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी वाढलेलं दिसतं. बघ बालविवाहाचं प्रमाण हे त्या काळात वाढलेलं होतं. ओके, बघूया बघा आणखी काय म्हणलेलं आहे. उच्च वर्ण वगळल्यास इतर वर्गात पुनर्विवाहाची प्रथा प्रचलित होती. राजघराण्यातील स्त्रिया सुसंस्कृत असल्या तरी त्यांना विशेष स्वातंत्र्य नव्हते. गुणसत्य आपण पाहिलंय. बुद्धगुप्तचे वारसदार आणि काही. ओके, बघूया आपण ह्याच्यात या राय चौधरींच्या पुस्तकातले काही आपल्याला मुद्दे मिळतात का बघू. त्यानंतरचा भाग आहे बघा जाती पद्धती. जाती पद्धतीबद्दल पण आपल्याला गुप्ता काळ वारंवार बघितला जातो. जाती पद्धती कशा स्वरूपाच्या होत्या, जाती पद्धती काय स्वरूपाच्या असल्या, काय सांगितलेलं त्यात बघा. जाती पद्धतीमध्ये गुप्त साम्राज्यात ब्राह्मण वर्ग पूज्य व पवित्र मानला जाऊ लागला. राजाने धर्माप्रमाणे वर्तावे अशी समजूत असल्यामुळे ब्राह्मण पंडितांनी सांगितलेली बंधने तो पाळत होता. रोटीबेटी व्यवहार उत्तरोत्तर कडक होत गेलेला दिसतो. रोटीबेटी व्यवहार हा उत्तरोत्तर उत्तरोत्तर कडक होत गेलेला दिसतो. म्हणजे त्याच्यामध्ये अस्पृश्यता निर्माण झाली, वाढली. जातीबंधने अधिक कडक व कठोर झाली व या सर्वांना न जुमानता जातीबंधने तोडून आंतरजातीय व आंतरवर्णीय विवाह झाल्याची अपवादात्मक उदाहरणे आपल्याला आढळतात. तरी गुप्तकालीन सुवर्ण युगात सुद्धा अस्पृश्यतेसारख्या सामाजिक कलंक अस्तित्वात होता किंवा तो वाढलेला दिसतो. अस्तित्वात होता किंवा वाढलेला दिसला. वास्तविक पाहता कडकडीत ब्रह्मचर्य पाहून ब्रह्मविद्या प्राप्त करणारा ब्राह्मण ही संज्ञा लागली. काय म्हणतात की परिस्थिती कशी आहे त्यापेक्षा कडकडीत धर्म पालन केलं पाहिजे आणि त्यातनं ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी जे थोर तपस्वी वेद, स्वाध्याय, ध्यान, तप वगैरे सारखा आपला आत्मिक प्रगती करून आत्मसाक्षात्कारी बनत त्यांना योगी, मुनी किंवा ऋषी असे म्हणत. काही योगी सिद्धी व मंत्र वगैरेची शक्ती प्राप्त करून लोकांना थक्क करीत. यामुळे अशा ब्रह्मचारी तपस्वी मंडळीचे महत्व आपल्याला वाढलेले दिसते. पण सिद्धी किंवा मंत्रतंत्र सामान्य स्वार्थी मनुष्यांनाही साध्य होत असून त्यांचा ते स्वार्थासाठी उपयोग करीत लागले. ब्राह्मणातील निस्वार्थीपणा, विद्यावासंग, आत्मसंयमन व नैतिकता यांचे पतन होऊन काय म्हणतात ते स्वार्थी, दांभिक, कुटील व कारस्थानी. आपल्याला हे वेगळ्या अभ्यासक वेगळं सांगतात म्हणजे काय प्रकारचं झालेलं दिसतं. सोळवेळे वाढवून स्वतः श्रेष्ठत्व व देवल श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो. ब्राह्मणांना दान देणे हे पवित्र कार्य मानले जाऊ लागले असे प्रतिपादन करून राजा व प्रजा यांच्याकडून धनद्रव्य मिळवण्यासाठी दक्षिण व दानाचे
दक्षिणादानाचे महत्व वाढवू लागलेले दिसते. संयुक्त कुटुंब व्यवस्था पण आपल्याला त्यामध्ये दिसते. संयुक्त कुटुंब व्यवस्था प्रचलित असून पतीला श्रेष्ठ स्थान होते. पती हाच पत्नीचा परमेश्वर होता. पत्नीला शिक्षा करण्याचा त्याला अधिकार होता. बहुपत्नीत्व अस्तित्वात होते. काडीमोड घेता येऊ शकत होता. त्यानंतरचा भाग आहे बघा, पत्नी आपण बघितलं. तत्कालीन समाज जाती पद्धतीने चांगलेच मूळ धरले होते. संपूर्ण समाज जाती जातीत विभाजित झाला होता. ब्राह्मण सर्वश्रेष्ठ, शूद्र नीच आणि शूद्रांचा स्पर्श देखील आपल्याला मंगळ मानला जाऊ लागला. ते आपण चांडाळाचं फायांचं डिस्क्रिप्शन आपण बघितलं. अस्पृश्यता मानला जाऊ लागला आणि शूद्र वगळता इतर जातीमध्ये रोटी व्यवहार होत असत. क्वचित प्रसंगी बेटी व्यवहार देखील त्याच नव्हता. म्हणजे जर गरज पडली तर बेटी व्यवहार पण केला जातो. उदाहरणार्थ चंद्रगुप्त विक्रमादित्याने आपली कन्या प्रभावती ही रुद्रसेन या ब्राह्मण राजास दिली. शूद्राने स्वीकारलेली तथाकथित नीच प्रतीचे व्यवसाय वगळता इतर अन्य व्यवसाय कोणत्या इतर जातीच्या लोकांना करण्याचे स्वातंत्र्य होते. त्यानंतर आहार आहे बघा. आहार काय स्वरूपाचा होता? सामाजिक परिस्थिती. समजले का बघा इथपर्यंत? मांसाहार मांसाहार हा सगळीकडे चालू असलेला दिसतो बघा. पायाने चिनी प्रवासाने कांदा सुद्धा न खाणारे शाकाहारी लोक होते असं आपल्याला सांगितलं. म्हणजे वेगळ्या लिटररी सोर्सेसच्या आधारे पण आपल्याला आहाराबद्दल सांगता येऊ शकतं. लिहिले असले तरी शाकाहार मांसाहार हे दोन्ही घटक होत होते. तांदूळ, डाळी, भाज्या, कडधान्ये, फळे हा शाकाहार सर्वमान्य होता. तर फक्त चांडाळ मांसाहार करीत असत. मद्यपान निषिद्ध असले तरी काही लोक मद्यपान व मांसाहार करीत होते. म्हणजे चांडाळच फक्त मांसाहार करत होता किंवा मद्यपाने निषेध असले तरी काही लोक त्याचा काय म्हणतात की करत होते. नंतर चौथा जो घटक आहे, पाचवा घटक आहे वेशभूषा. वेशभूषा त्यामध्ये काय बघा, धोतर, उपरणे, पागोटे हा सर्व मान्य वेश पुरुषांचा होता. स्त्रिया साडी, परकर, ब्लाऊज सर्रास वापरत होते. लोकरी आणि रेशीम कापडे वापरण्यात येत असले तरी सर्वानुमते हवामानापुरते, म्हणजे जर गरज पडत तसं सुती कापडांचाही वापर ते करत असत. म्हणजे सुती कापडाचाही ते वापर आपल्याला गरमीच्या दिवसात किंवा जर तापमान जर वाढलेलं असेल उन्हाळ्याच्या दिवसात करत असत. त्यामध्ये काय म्हणतात, सुती, उनी किंवा रेशमी वस्त्राचे विविध प्रकारचे पोशाख आपल्याला वापरताना दिसतात. परकीय पोशाखा पद्धतीचाही प्रभाव आपल्याला दिसतो. मनोरंजनाची अनेक साधने होती. त्यानंतर काय बघा, मनोरंजन. सिक्स्थ घटक आहे बघा, मनोरंजन. मनोरंजनामध्ये आपल्याला परत दिसतं युद्धासारखे किंवा शिकार करणं हे एक आपल्याला त्यामध्ये दिसतं. मनोरंजन करण्यामध्ये शिकार काय बघा, विविध क्रीडा प्रकार हे मनोरंजनाचे प्रमुख साधन होते. राजा व राजकुमार यांचा शिकार हा सर्वोत्कृष्ट मनोरंजनाचा प्रकार होता. समुद्रगुप्ताच्या एका नाण्यावर तो शिकार करीत असलेली प्रतिमा आहे. तो हत्ती रेडे यांच्या टकरीतही लोक आनंद घेतात. हत्ती आणि रेडे यांच्या जे काही फाईट व्हायच्या बघा त्याच्यावर तुम्ही लोकांना आनंद मिळत असे. संगीत, नाट्य, नृत्य यांची लयलूट सणा समारंभाच्या निमित्तानं होत असे. रथयात्रा या वार्षिक कार्यक्रमात लोक आनंदाने सहभागी होत असतात. आपल्याला गावाकडे यात्रा जत्रामध्ये पण आपल्याला दिसतं बघा, वेगळ्या प्रकारच्या काही टकरी जे होत आहेत किंवा म्हणतात कोंबड्याची फाईट दिसते किंवा रेड्याची फाईट दिसते, ही आपल्याला गुप्त काळात किंवा त्याच्या अगोदरपासून असलेलं दिसतं. आर्थिक समृद्धी व भरभराटीचा काळ असला तरी लोक काटकसरीने राहतात. म्हणजे परिस्थिती जरी चांगली असली तरी लोक काटकसर करत होते. जनमानसात नीतिमत्तेला प्राधान्य होते. लोक मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग ऐशोआरामासाठी न करता मोक्ष धर्म प्राप्तीचे एक साधन म्हणून दान धर्म करीत असत. सार्वजनिक कल्याण कार्यासाठी पैसा खर्च करीत. लोकांना घरे चांगल्या प्रकारची होती. धनिक लोकांची घरे सुंदर असत, सभोवताली उद्याने असत आणि त्यात ते आरामदायी जीवन जगत असत. अर्थात राव रंकामधील आर्थिक विषमता डोळ्यात भरण्यासारखी होती. म्हणजे जे गरीब आहेत आणि श्रीमंत यातलं जे डिफरन्स आहे, इकॉनॉमिकल डिफरन्स हा लगेच स्पष्ट होणारा किंवा लगेच दिसणारा होता.
एकूणच समाज गरीब व धार्मिक यांच्यात विभागला गेला. दोन गटामध्ये, एक धनिक आणि एक गरीब, श्रीमंत आणि गरीब अशात गट या ठिकाणी विभागला गेलेला होता. त्या काळात गुलामगिरी अस्तित्वात असली तरी युद्ध कैदी, गुन्हेगार यांनाच गुलामाची वागणूक दिली जात होती. गुलामांना मुक्त होण्याची संधी दिली जात होती. पश्चिमी देशात जशी अत्यंत घृणास्पद गुलामगिरी होती तशी वागणूक येथील गुलामांना दिली जात नव्हती. म्हणजे आपल्याला गुलामांची परिस्थिती आपल्याला बघणं गरजेचं आहे बघा. ओके, गुलामांची परिस्थिती बघणं गरजेचं आहे. तर आपल्याला बघायचं त्याच्यानंतरचं काय बघा, हे झालं. मग काय बघूया बघा, ह्याच्यामध्ये गुप्त काळातलं आपण बघतोय धार्मिक परिस्थिती काय होती. धार्मिक परिस्थिती काय होती, सोशल झाले की आता रिलीजियस कंडिशन ऑफ द गुप्ता पिरियड. धार्मिक परिस्थिती काय होती. गुप्त काळात आर्थिक समृद्धीमुळे शारीरिक सुख वाढले, परिणामी धार्मिक वृत्ती वाढून भक्तिपंथाला उत्तेजन मिळाले, दान धर्माला महत्व आले. गुप्त राजे सहिष्णू असल्यामुळे प्रजेला धार्मिक स्वातंत्र्य मिळाले, स्वधर्माची उपासना व जोपासना करण्याची संधी मिळाली. परिणामी गुप्त काळात अनेक धर्मपंथाचा उदय झाला. त्यामध्ये हिंदू धर्मात आपल्याला बघायचं आहे, त्या काळात हिंदू धर्मात काय काय झालं बघा. त्यातलं वैष्णव धर्म म्हणजे वैष्णव धर्म जो काय आहे वैष्णव पंथ हा आपल्याला वैष्णव पंथ. वैष्णव पंथ त्यामध्ये काय बघा, इतर धर्माबरोबर हिंदू धर्मात वैष्णव, शैव, सौर, शक्त वगैरे पंथ पडले. विष्णूची उपासना करणाऱ्या वैष्णवपंथीय म्हणण्यात येऊ लागले. भागवत धर्म हा वैष्णवपंथीयाचा एक शाखा होता. त्यातूनच काय भागवत धर्म याचीच शाखा. गरुड हे विष्णूचे वाहन असून लक्ष्मी ही विष्णूची अर्धांगिनी समजण्यात येते. गुप्त सम्राटाचे नाणे, शिलालेख यांच्यावर गरुड आणि लक्ष्मीच्या यांच्या प्रतिमा आढळल्यामुळे काय म्हणता येईल, गुप्त सम्राट विष्णूचे केवळ भक्तच नव्हे तर वैष्णवपंथी होते असे आपल्याला म्हणले. कारण त्या नाण्यावर त्या विष्णूच्या आणि गरुडाची प्रतिमा आपल्याला सापडलेली दिसते असे म्हणतात. पण हे मत काही त्याच कारण, त्यामुळे त्यांच्या मते गुप्त सम्राट वैष्णवपंथी नसून हिंदू धर्मातील अनेक पंथाप्रमाणे त्यांनी या पंथाला आश्रय दिला. असं काही लोक म्हणतात की ते वैष्णवपंथी असावे, तर दुसरे अभ्यासक म्हणतात की त्यांनी आश्रय दिला असावा, त्यामुळे ते नाणे आले असावे. विष्णूचे अनेक अवतार समजण्यात येऊन पुढे ही संख्या 10 पर्यंत गेली. मग आता कोणते कोणते अवतार आहेत बघा, या अवतारावर प्रश्न आलाय बघा. विष्णूचे 10 अवतार, या अवतार लिहून देतो तुम्हाला. पहिला आहे बघा मत्स्य कुर्म, पहिला अवतार आहे बघा मत्स्य अवतार. दुसरा आहे बघा कुर्म अवतार. काय पहिला मत्स्य अवतार, दुसरा कुर्म अवतार, तिसरा आहे बघा काय वराह अवतार, चौथा वामन अवतार, पाचवा जो आहे बघा वामन नंतर वासुदेव, सहावा नरसिंह, सहावा नरसिंह अवतार, सातवा जो अवतार आहे बघा तो काय म्हणता येईल की परशुराम अवतार, परशुराम अवतार. आठवा जो आहे बघा आठवा काय राम अवतार,
9वा आहे तो बुद्ध अवतार आणि जो 10वा आहे तो कल्की अवतार. बघा अजून तो येणार आहे, येणारा अवतार 10 कलियुग म्हणले कल्की. हे विष्णूचे 10 अवतार समजण्यात येतात. कल्की हा अवतार अजून या वयाचा आहे. कल्की अवतार अजून हे 10 विष्णूचे अवतार लिहून घ्या. बघा पहिला मत्स्य, दुसरा कुर्म, तिसरा वराह, चौथा वामन, पाचवा वासुदेव, 6वा नरसिंह, 7वा परशुराम, 8वा राम, 9वा बुद्ध आणि 10वा कल्की. असे 10 अवतार आपल्याला असले दिसत. 10चे 10 अवतार लिहून घ्या. बघू या अवतारावर एकदा नेटला क्वेश्चन्स आलेला आहे. बघा अवतारावरती क्वेश्चन्स आपल्याला नेटला आलेला दिसतो. त्यामुळे प्रश्न या अवतारांवर सुद्धा आलेले आहेत. बघा वेदोत्तर काळात वैदिक धर्म ब्राह्मण जरी काय म्हणतात ब्राह्मण धर्म काय म्हणतात त्याला जरी आचरणात असला तरी जैन व बौद्ध धर्माच्या उदय काळात त्यांच्या स्वरूपात बरेच बदल झाले होते. जैन व बौद्ध धर्माने ब्राह्मण धर्माचे दोष स्पष्ट केले. साहजिकच जैन विशेषतः बौद्ध किंवा धर्म लोकांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारला. परंतु इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून बौद्ध धर्माची लोकप्रियता उतरण्याला लागली. बौद्ध धर्मात अनेक अनिष्ट रूढीचा शिरकाव झाला आणि वेगवेगळ्या रूढी आल्या. राजश्रय संपला, राजश्रय बौद्ध धर्माला मिळेनासा झाला. तात्विक पंथभेद निर्माण झाले व पुन्हा एकदा वैदिक धर्म आणि ब्राह्मण धर्म ऊर्जित अवस्थेला येण्याची चिन्हे दिसू लागली. ज्या दोषांमुळे वैदिक धर्म मागे पडला होता ते दोष दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कुमारिल भट्ट, शंकराचार्य आदी आपल्याला काय वैदिक धर्म तत्वज्ञानाने केलं दिसतं. म्हणजे वेगळ्या वैदिक धर्माच्या अभ्यासकांनी त्यावेळेच्या आचार्यांनी त्याचे जे काही दोष आहेत ते दोष दुरुस्त करून आपल्या लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. नवनवीन संकल्पनाचा काय म्हणता येईल काळानुसार स्वीकार वैदिक धर्माने काय म्हणता येईल की केला व पुन्हा एकदा काय म्हणता येईल त्याच्यामधला धर्मातील नव्या पंथाची स्थापना होईल. वैदिक हिंदू धर्माने बौद्ध धर्माचे आव्हान स्वीकारून भागवत धर्माचे या वैष्णव धर्माच्या रूपात लोकांसमोर लोकसमुदायासमोर सादर न करण्यासाठी पुराणे, रामायण, महाभारत इत्यादीचा अभ्यास व महाभारतात एक भाग असलेल्या भगवद्गीतेचा नवा आविष्कार आपल्याला ह्यातनं आलेला दिसतो. भगवद्गीतेचा नवा मोक्ष व निर्वाण प्राप्तीसाठी देवाची प्रार्थना भक्ती केली पाहिजे असा विश्वास लोकांत निर्माण केला. मोक्ष प्राप्तीसाठी मोक्ष किंवा निर्वाण मिळवण्यासाठी मला भक्ती करता आली पाहिजे. प्रार्थना आणि भक्ती केली तर मोक्ष किंवा निर्वाण मिळू शकतो. देवभक्तीसाठी प्रार्थनेच्या रूपात सर्वार्थाने भक्ताने समर्पण केले पाहिजे. त्या सर्व शक्तिमान विधात्याला सर्वच वाहिले पाहिजे असा संदेश जनमानसात दिला गेला. याच वेळी भगवद्गीतेला कर्म आणि ज्ञान या संकल्पनाही लोकांसमोर मांडल्या जाऊ लागल्या. भगवद्गीतेला कर्म आणि ज्ञान म्हणजे काय कर्मा अँड द नॉलेज हे आपल्याला आले दिसतं. परंतु लोकांच्या भक्तीचाच पूर्णतः स्वीकार केला. याच भक्ती लोकात मूळ धरले व तिचा विकास भक्ती परंपरा म्हणून पुढे झालेला दिसतो. वैष्णव किंवा भागवत मूळ संकल्पना विष्णू हाच सर्वश्रेष्ठ देव आहे. त्यानेच अखिल विश्वाची निर्मिती केली. त्याची पत्नी लक्ष्मी ही समृद्धी व संपत्तीची देवता आहे. देवांचा देव देवादिदेव विष्णू हाच आहे. त्याचे 10 अवतार आपण पाहिले म्हणून सर्वांनी विष्णूलाच भजले पाहिजे. या संकल्पनेतून जे विष्णूची भक्ती करतात तेच वैष्णव वा भागवत धर्म. आपल्याला पुराणिक हिंदुझम पण याच्यात मध्ये बघायचं आहे. बघा त्यांच्या धर्मात वैष्णव धर्म अथवा भागवत धर्म असे संबोधण्यात येऊ लागले. वास्तविक विष्णू या देवाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. विष्णूचा उल्लेख हा ऋग्वेदात आहे. अशी विष्णू पूजा इसवी सनाच्या 4थ्या शतकात झाली. आणि काय म्हणतात की मॅगस्थेनिस या ग्रीक वकिलाच्या इंडिका या ग्रंथात भागवत धर्म वैष्णव धर्म विशेषतः उत्तर भारतात अत्यंत लोकप्रिय झाला. वैष्णव धर्म विष्णूचा अवतार असलेल्या वासुदेव कृष्ण किंवा श्रीकृष्ण यांच्याशी निगडीत आहे. विशेषतः भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीता लिहिली आणि या काळापासून वैष्णव धर्माला भागवत धर्म असे आपल्याला म्हणले गेले. कुणी श्रीकृष्णाची भगवद्गीता लिहिली. श्रीमद भगवद्गीता हा भागवत धर्माचा अत्यंत पवित्र धर्मग्रंथ मानला जातो. महाभारतात कुरुक्षेत्रावर कौरव पांडव युद्धप्रसंगी श्रीकृष्णाने अर्जुनाला
श्रीकृष्णाने जो अर्जुनाला उपदेश दिला त्याचे रूप म्हणजे भगवद्गीता. श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला जो उपदेश आहे युद्धभूमीवर कौरव आणि पांडवांच्या मध्ये, तो आपल्याला काय म्हणतात त्याचं रूप म्हणजे भगवद्गीता. इथे जीवन, मृत्यू, आत्मा, कर्म, पुनर्जन्म आहे या विषयावर तात्विक चिंतन करण्यात आलेले आहे. कशामध्ये? भगवद्गीतेमध्ये. काय काय चेंजेस झालेले आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत. मानवाला मोक्ष प्राप्त करायचा असल्यास ज्ञान आणि कर्म भक्ती या सर्वांचा आपलं ही लाईन लिहून ठेवा. मानवाला मोक्ष प्राप्त करायचा, मानवाला मोक्ष प्राप्त करावयाचा असल्यास त्याने काय केलं पाहिजे? त्याने काय केलं पाहिजे? मोक्ष प्राप्त कर ज्ञान कर्म व भक्ती. ज्ञान कर्म व भक्ती काय म्हणतात की त्याच या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. जर मोक्ष पाहिजे असेल तर ज्ञान संकल्पनेच्या गीतेत अतिशय स्पष्टीकरण दिले आहे की आपला आत्मा हा सर्वव्यापी विश्वाचा एक भाग असून तो अमर आहे, तो सुख दुःखाच्या पलीकडे आहे, त्याचा कोणी मित्र वा शत्रू नाही असत नाही, तो विनाशी आहे, तो नष्ट न होण्यासारखा आहे. आत्म्याला सर्व माणसे समान आहेत, म्हणून आत्म्यासंबंधीचे हे ज्ञान समजून घेतल्याशिवाय कोणालाही मोक्ष प्राप्ती होणार नाही. तर मोक्षाला प्राप्ती होण्यासाठी आत्म्याचं महत्व पाहिजे माहिती. आत्मा काय तर अविनाशी आहे, त्याला शत्रू नाही, मित्र नाही, तो काय म्हणता येईल की असा न मरणारा आहे. कर्मसिद्धांत हा गीतेतील एक महत्वाचा भाग आहे. मोक्ष प्राप्तीसाठी समाधी तप आवश्यक आहे. काय म्हणतात? समाधी तप यासाठी आवश्यक आहे. समाधी तप आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु कठीण अत्यंत कठीण गोष्ट असेल त्यास कर्म करण्याशिवाय काय म्हणता येईल त्याला अन्य पर्याय नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपल्याला रिझल्ट पाहिजे, जर आपण कर्म केलं तरच आपल्याला मुक्ती. मुक्ती म्हणजे काय? रिझल्ट आहे बघा. काय? आपण जर कर्म केलं म्हणजे अभ्यास केला तरच बाकीच्या गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात. कर्मसिद्धांत सांगतो भक्ती संबंधी गीता असे सांगते की भक्ती प्रार्थना केल्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही, शक्य नाही. मात्र सामुदायिक भक्ती प्रार्थनेतून मोक्ष मिळू शकत नाही. भक्ती ही वैयक्तिक बाब आहे. भक्ती ही वैयक्तिक बाब आहे. ती स्वतः मनापासून समर्पणाच्या भावनेने केली तरच त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होऊ शकेल. भक्ती जी मनापासून केली तरच त्यातनं तुम्हाला मोक्ष प्राप्तीपर्यंत तुम्ही जाऊ शकाल. पुनर्जन्माविषयी गीतेत असे प्रतिपादन करण्यात आले आहे की माणसाला पुनर्जन्म आपल्या मर्जीने मिळत नाही. काय म्हणतात? रिबर्थचा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी दिसतो बा. तर त्याने या जन्मी जी काही बरे वाईट कृत्य केली असतील त्यानंतर दुसऱ्या जन्मात त्याला जन्म मिळतो. मानवाप्रमाणे देवालाही पुनर्जन्म घ्यावा लागतो. त्याबद्दल भगवद्गीतेतील एक विधान आहे, काय म्हणतात? चतुर्थ अध्याय श्लोक 8 आणि 7. यदा यदा हि धर्मस्य ग्लानी निर्भवती भारत अभित्थान धर्मस्य तदात्म सृजाम्य परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशी ग्वाही दिलेली आहे. म्हणजे विष्णूने म्हणलेलं आहे बघा, ज्यावेळी धर्म हा ग्लानीग्रस्त झालेला आहे, संकट आहे, त्यामुळे पुन्हा परत जन्म घेईल. हे झालं वैष्णवांचं. आता आपल्याला मग त्यात आपल्याला काय म्हणलं की मूर्तीपूजा हे आलेली दिसते. मूर्तीपूजा आलेली. त्यामुळे याच काळात विष्णूचा अवतार समजला जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीपूजेचा प्रारंभ झाला. म्हणजे काय म्हणता येईल की स्टॅच्यू किंवा टेम्पल बांधायला सुरुवात झाली.
विष्णूच्या इतर 9 अवताराची पूजा मूर्ती स्वरूपात होऊ लागली. कल्कीचा अवतार माहित नाही अजून कसा आहे, त्यामुळे 10 अवतारापैकी 9 अवताराची आपल्याला पूजा करायला सुरुवात झालेली दिसते. 10 अवतारापैकी 9 अवताराची. त्या श्री गणेश, हनुमान, पार्वती, सरस्वती, लक्ष्मी या मानवी देह धारण करणाऱ्या मूर्ती बरोबरच गंगा, यमुना इत्यादी नद्या, तुळशी, पिंपळ इत्यादी वृक्ष, सूर्य, अग्नी, वायू, इंद्र इत्यादी अमूर्त शक्तीच्या पूजा मूर्ती स्वरूपात सुरू झाल्या. मोक्षप्राप्तीचे अन्य मार्ग कठीण असल्याने भक्ती हा एकमेव सुलभ आणि सदा सर्व काळ अनुसरता येणारा मार्ग असल्याने भक्तिमंत जनमानसात अत्यंत लोकप्रिय झाला व हिंदू धर्माचा भक्ती हा एक प्रमुख मार्ग बनला. भागवत धर्माचा प्रभाव आपल्याला त्यामध्ये बघायचा आहे. मोक्षप्राप्तीसाठी भक्ती हा मार्ग सर्व प्रिय झाला. इतकेच नव्हे तर अनेकविध कारणासाठी देवाला प्रसन्न करून येण्यासाठी मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येऊ लागली व सार्वजनिक स्वरूपातही भक्तिपंथ अनुसरण्यात आला. वेद काळात मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. वेद काळामध्ये मूर्तीपूजा अजून नव्हतीच. मूर्तीपूजा ही आलेलीच आहे गुप्ता काळात. बघा, मूर्तीपूजेचं स्वरूप आहे ते शूद्रांसाठी आणलेलं कल्पना म्हणजे मुक्ती आहे. बघा, सगुण भक्तीमध्ये मूर्तीची आवश्यकता आहे. बघा, निर्गुण भक्ती म्हणजे मूर्तीची आवश्यकता नाही. त्यात श्री गणेश आहे, आपण बघितलं. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवांची कल्पना याच भूमिकेतून निष्पन्न झाली. जो जे वांचेल ते लावो या ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्याला जो देव आवडेल त्याने त्याची भक्ती करावी आणि त्यास प्रसन्न करून घेऊन मोक्ष प्राप्त करून घ्यावा असा संदेशच भागवत धर्माने दिला. भागवत संप्रदायाने परमधर्म सहिष्णुता भक्तांना शिकवली. दुसऱ्या धर्माबद्दलची असणारी सहिष्णुता ही तुमच्यामध्ये असली पाहिजे, ही आपल्याला भागवत धर्माने शिकवलं. सर्व जातीपंथातील लोकांना भेदाभेद न पाळता भक्तीची कवाडे खुली केली. त्यामुळे जाती धर्माची बंधने काही प्रमाणात शिथिल झाली व हिंदू धर्माचे सार्वत्रिकरण होण्यास मदत झाली. हिंदू धर्माचे भागवत धर्माच्या रूपाने अवतरलेले नवे रूप सर्वांनाच भावले. हे झालं वैष्णव धर्म. एकदा सिलेबस बघूया. बघा काय आहे त्याच्यामध्ये. आपण घेतोय वैष्णव धर्म आपण घेतला. बघा, व्यासगुप्त आपला एंड होतंय. बघा, उद्या आपलं हर्षवर्धनचा एक पटपट संपवूया. बघा, हे झालेलं आहे, हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं. पुराणिक हिंदुझम एक बघायचं. हे एनसीईआरटीतनं बघा, इमर्जन्सी पुराणिक हिंदुझम. वैष्णविझम बघू आणि बाकीचा घटक बघू. मला वाटतं उद्याचं लेक्चर त्यासाठी लागेलच. शैव धर्माबद्दल बघूया. बघा, उद्याचं लेक्चर गुप्ता काळातल्या लिटरेचरसाठी बघू काय काय आहे. काय हे डिटेल घ्यायला. बघा, वैष्णव आणि शैव पंथावर प्रश्न विचारतात, त्यामुळे हे घेणं गरजेचंच आहे. बघा, काय घेणं गरजेचं तर ह्यातनं प्रश्न विचारतात. हिंदू धर्मातील दुसरा महत्वाचा पंथ म्हणजे शैव पंथ. शिव या देवाच्या उपासकांना शैवपंथी म्हणतात. नंदी हे शिवाचे वाहन असून पार्वती ही शिवाची अर्धांगिनी मानण्यात येते. कार्तिकेय व गणेश ही शिव पार्वतीची मुले होत. उपासनेसाठी शिव पार्वती लिंगपिंड व त्यांच्या मूर्तीची पूजा करतात. कुठले? शैवपंथी. शैवपंथ. भारशिवनाग, वाकाटक, कदंब वगैरे राजवंशी शैवपंथी असते. भारशिवनाग, वाकाटक, कदंब हे शैवपंथी असलेले दिसतात. तसेच गुप्त वगैरे सारखे इतर अनेक राजे शिवाचे अनेक अवतार आपल्याला सांगितले. बघा, शिवाचे अवतार काय म्हणतात मानण्यात येतं. जसं शंभू आहे, महादेव आहे, शंभू, महादेव, महेश्वर, त्याच्यानंतर बघा भूतपती, आणि शंकर, काय म्हणले, शंकर, शूलपाणी, त्याचबरोबर असणार
दुसरा जो देवता बघा नटराज. नटराजाचं हे शिवाचे काही अवतार आपल्याला दिसतात. शिवाचे अवतार स्वरूपात आढळतात. शक्तिपूजा शाक्तपंथ, त्यानंतर आलेला शाक्तपंथ. स्त्री देवताची पूजा करणाऱ्या उपासकांचा शाक्तपंथ विकसित झाला. काय शाक्तपंथ त्यानंतर असणार बघा. याच्या अगोदर बघ शिव हा रुद्र शिव या देवाचे महात्म्य मान्य करणारा शैव धर्म म्हणता येईल. वेदकाळात रुद्र ही देवता जितकी भयंकर तितकीच ती शांत म्हणून प्रसिद्ध होती. वेदकाळामध्ये सिंधू संस्कृतीच्या काळात शिव पशुपती ही ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत त्या काळापासून शिव या देवतेची पूजा केली. म्हणजे कुठल्या काळामध्ये? सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये, म्हणजे हडप्पन सभ्यतेच्या काळी पशुपतीनाथ सीला आपल्याला सापडल्याचा पुरावा दिसतो बघा. काय म्हणत होतं मग त्यातनं ते असावं का? मग तिथून या शिवाची जी काही पूजा करायला सुरुवात झालेली दिसते. वेदपूर्व काळ, वेदकाळ, वेदोत्तर काळ शिव या देवतेचे महत्त्व वाढू लागले. वेद, उपनिषदे, सांख्य, कौशिकी ब्राह्मणे या वेदोत्तरकालीन वाङ्मयात या देवाचा उल्लेख आहे. ज्यामध्ये शंकर, शिव, महादेव, महेश्वर, रुद्रा शिव, काय रुद्र असे आपल्याला वेगळा म्हणलेलं आहे. रुद्रा शिव अशी वेगळे नाव त्यासाठी वापरली गेलेली दिसतात. त्यानंतरच्या वाङ्मयात आपल्याला काय पशुपात, कपिलेश्वर, उपमितेश्वर असाही करण्यात आला. आर्यांचा द्रविडाशी संपर्क आल्यामुळे शिवदेवता पशुपती या नावाने सर्व परिचित झाली. शैव धर्माची स्थापना शिवाचा 28वा म्हणजे शेवटचा अवतार लाकुलिश याने केली. व शैव धर्माची स्थापना कोणी केली? लाकुलिशने केली. शिवाचा शेवटचा म्हणजे 28वा अवतार याने स्थापना केली. शेवटचा अवतार केले. गुप्त घराण्यातील दुसरा चंद्रगुप्त या राजाच्या मथुरा शिलालेखात लाकुलेश संबंधी काहीशा संदिग्ध उल्लेख सापडतो. पण लोकात शैव हा धर्म फारसा मूळ धरू शकला नाही. शैव धर्मात लिंग पूजा महत्वाची मानली जाते. शिवलिंग हे विश्वनिर्मितीचे कारण असून त्यांची मनोभावी पूजा करणे व त्याद्वारे मोक्ष प्राप्ती साधणे हा शैव धर्माचा संदेश मानला जातो. शैव धर्मातून शक्ती, दुर्गा शक्ती या देवतेची पूजा करणारा शाक्तपंथ पण आपल्याला आलेला दिसतो. त्याच वेळेस कर्नाटकात श्री बसवेश्वर यांनी निर्माण केलेला वीरशैव धर्म हा शैव धर्माचाच एक आपल्याला रूप असलेला दिसतो. कुठला? वचन कुठला? लिंगायत आपल्याला असणार. कार्तिकेय गणपती यांची पूजा करणारा एक वर्ग निर्माण झाला, तो शैवपंथाचा एक भाग आहे. तर शक्ती पूजा आपण बघितलं. शैवपंथ काय? शाक्तपंथ बघितलं. त्यामध्ये काय काय दिलेलं बघा. शाक्तपंथ स्त्री देवतेची पूजा करणारा, त्याचबरोबर उपासकांचा शाक्तपंथ विकसित झाला. माया ही एक शक्ती असून पुढे तिचे अनेक रूपे प्रचलित झाली. माया म्हणजेच प्रकृती. प्रकृतीशिवाय पुरुष सक्रिय बनू शकत नाही. कालपर्वते मायेला दुर्गा, काली, चंडी, भवानी, गिरिजा, पार्वती, चामुंडी, कुमारी, महेश्वरी, महिषासुरमर्दिनी वगैरे म्हणण्यात येऊ लागले. गुप्तराजे शक्तिपंथाचे उपासक होते. सारपंथ सूर्योपासना, सूर्यदेवतेला मानणारे सारपंथ. गुप्त काळात सूर्याची उपासना करणाऱ्या पंथाचा प्रसार झाला. निसर्ग शक्तीची पूजा करण्याकडे मानवाचा कल अगदी सुरुवातीपासून असल्यामुळे अनेक धर्मात, संस्कृती व देशात सूर्याची पूजा करणारे लोक अत्यंत प्राचीन काळापासून आढळतात. ऋग्वेदकालीन मित्र वगैरे देवता सूर्याचे स्वरूप समजण्यात येत असे. सूर्याचेही अनेक अवतार कल्पिले आहेत. हिंदू धर्मातील विष्णू वगैरे शिव अनेक अवैदिक देवता आपल्याला दिसतात. त्यामध्ये आपल्याला बौद्ध आणि जैन आपण बघितलेलं आहे. त्यांचं महत्व आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेलं दिसतं बघा. सांस्कृतिक प्रगती आपण आता बघूया बघा. सांस्कृतिक प्रगती काय झालेली आता गुप्त काळातली सिलेबस आपण बघायचं. काय बघायचं आपलं?
बिगिनिंग ऑफ टेम्पल आर्किटेक्चर, इमर्जन्स ऑफ पुराणिक हिंदुझम, हा एक कन्सेप्ट बघू आणि मग आपल्या लिटरेचरकडे वगैरे जाऊयात. पुराणिक हिंदुझम ह्या एनसाइड मध्ये टर्मच आहे बघा तशी. त्यातल्या आधारे समजू. अर्ली कास्ट अँड सोसायटी, याच्यामध्ये पण आपल्याला सोसायटी बद्दलची माहिती मिळते बघा. कंडिशन, क्रिटिकल एडिशन ऑफ महाभारत, ते कधी आलेलं आहे, काय आलं त्याच्याबद्दल. इंडियन संस्कृती, V.S. सुकटनकर. एक्झॅक्टली महाभारतात काय आहे याच्याबद्दलची असणारी ही 1300 पानाचा असणारा रिसर्च आहे. 47 आपल्याला इयर्स त्यामध्ये कंप्लीट होण्यासाठी जागा. ही काय बघा, 600 BC ते काय म्हणता येईल 600 AD, इसवी सन पूर्व 600, इसवी सन पूर्व 600 या काळातली काय म्हणता येईल की नातेसंबंध, जात, संस्था, वर्ग याबद्दलची या ठिकाणी माहिती. 4थ्या युनिटमध्ये तसं काय दिलेलं आहे बघूया बघा आपण. थिंकर, बिलीफ अँड बिल्डिंग, म्हणजे कल्चरल डेव्हलपमेंट्स आपल्याला दिलेले आहे, जी आपल्यासाठी महत्वाचे आहे. मग सांचीमध्ये स्कल्पचर महत्वाचं आहे, ब्राह्मणिकल टेक्स्टमध्ये कशात काय आलेलं आहे ती आहे. याच्या अगोदर आपल्याला दुसऱ्या जे दिलेलं आहे बघा, ते आपल्याला आपण घेतलेलं आहे, किंग्स अँड फार्मर अँड टाउन. यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतील बघा. म्हणजे प्रिन्स, जसं इथं हे दिलेलं आहे कोणाचं, मौर्यांचं दिलेलं आहे. जनपद ही टर्म्स विचारलेले आहे. तसं ह्याच्यात गुप्तांचं काय आहे का बघूयात बघा. गुप्तांबद्दल किंवा त्याच्या अगोदरच्या काय बघा, शक कोशारांबद्दल, अशोकाचे इन्स्क्रिप्शन्स आपण बघितले. मॅगॅस्थेनिसचं रायटिंग आहे ते आपण बघितलेलं अशोकाच्या काळातलं. एम्पायर का महत्वाचं होतं, चीप आलेलं नवीन असणारं डेक्कन मधले काय तमिळहम दिलेलं बघा, हे आपल्याला बघितलेलं आहे. इन्क्लुडिंग पार्ट ऑफ द प्रेझेंट डे आंध्र प्रदेश, केरळ अँड इन ॲडिशन टू द तमिळनाडू. चिप अँड चिप डोम हा कन्सेप्ट आपल्याला अर्थशास्त्रामध्ये दिलेली, कॅप्चर केलेला. डिवाइन किंग म्हणलेलं आहे. शिल्पधिकरणचा इथं जे काही सारा थोडक्यात शब्द दिलं. पांडे चिप स्वयंगुतवन व्हिजिट द फॉरेस्ट, त्यातनं आलेलं काय बघा. शिल्पधिकरण हे काय म्हणतात तर महाकाव्य आहे बघा तमिळ. जीवक चिंतामणी, मेखल्ली, मणिमेखल्ली आणि शिल्पधिकरण हे आपल्याला तमिळ महाकाव्य म्हणून ओळखलं जातं. मणिमेखली, शिल्पधिकरण आणि त्याचबरोबर काय म्हणतात जीवक चिंतामणी, 3 महाकाव्य आपल्याला तमिळ वाङ्मयामध्ये मानले जातात. त्यात दिलेलं आहे बघा. डिवाइन राजा डिवाइन असतो, जे काय पवित्र असतो, कुशाणामध्ये सांगितलेलं आहे. देवपुत्र असतो, हे आपण कुशाळांची नाणी आपण बघितलं पोस्ट मौर्यन काळामध्ये. समुद्रगुप्ताचे बघा प्रशस्ती बघा, इन प्रेज ऑफ द समुद्रगुप्त. समुद्रगुप्त काळातली प्रशस्ती काय सांगितलेलं बघा. ही वॉज विदाउट अ अँटागोनिस्ट ऑन अर्थ, ही बाय ओव्हरफ्लोईंग ऑफ द मल्टिट्यूड ऑफ हिज मेनी गुड क्वालिटीज. अनेक त्यात गुणांचा असणारा समावेश त्या समुद्रगुप्तामध्ये होता. ॲडॉन बाय हंड्रेड्स ऑफ गुड ॲक्शन ॲज वाईफ ऑफ द फेम ऑफ अदर किंग्स विथ द सोल ऑफ हिज फीट, ही इज पुरुष द सुप्रीम बिईंग, सगळ्यात श्रेष्ठ असणारा पुरुष मनुष्य. बिंग द कॉज ऑफ प्रॉस्पेरिटी, समृद्धीचं कारण, ऑफ द गुड अँड द डिस्ट्रक्शन ऑफ द बॅड, वाईटांचं निर्दलन
चांगल्यासाठी चांगले देव. इनकॉम्प्रेसिबल is one whose tender heart can be captured only by the devotion and humility. The giver of many hundred thousands of cows is my has received ceremonial initiation for the upliftment of दयनीय अवस्था त्यांच्या चांगल्यासाठी आपल्याला त्याने केलेलं दिसतं. The poor and forlorn, the suffering is replacent and embodied kindness to mankind. He is equal to the God. कुबेरा समान असणारा, वरुणा समान असणारा. वरुण म्हणजे कोण? द गॉड ऑफ द ओशियन, समुद्राचा देवता. इंद्र द गॉड ऑफ रेन, पर्जन्य देवता. यम मृत्यूचा देवता. कुबेर संपत्तीचा देवता. आणि एवढ्या सगळ्यांसोबत समुद्रगुप्ताची तुलना आपल्याला हरिसेननं प्रयाग प्रशस्तीमध्ये केलेली दिसते. सुदर्शन तलावाबद्दलची माहिती दिसते बघा या ठिकाणी, जे मौर्याने बांधलेलं आहे. जी दुरुस्ती आपल्याला गुप्ता डायनेस्टीनं लेक रिपेअर केला. कोण होता बघा तो? पर्णदत्त नावाचा अधिकारी होता, त्याच्या मुलाने केलं होतं बघा. पण कोणाचा आदेश होता? स्कंदगुप्ताच्या काळात आपल्याला ती डिस्ट्रक्शन जे काही झालं होतं किंवा खराब झाला होता सुदर्शन तलाव, जो काय म्हणतात जुनागड इन्स्क्रिप्शन मध्ये त्याची माहिती मिळते आपल्याला. बाउंड्रीज ऑफ डिफरन्स इन रुरल सोसायटीज, काय काय संगम टेक्स्ट. गहपती हाही प्रश्न आलेला आहे बघा. Gahapati was the owner and master or head of the household who exercised control over the woman, children, slave and worker who shared a common residence. He was also the owner of resources, land, animal and other things. Land grants and new rural areas. त्यानंतर भूमिदान आलं आणि नवीन एक सामाजिक घटक निर्माण झाला. नवीन ग्रामीण अभियान त्यातनं निर्माण झाले. म्हणजे भूमिदानातनं काय झालं तर एक ग्रामीण स्तरावर अभियान निर्माण झाले. ग्रामीण स्तरावर एक अभियान निर्माण झालेले दिसतात. गुप्त काळ सुवर्णयुग का म्हणलेला आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती बघूया. गुप्त काळातील स्थापत्य, शिल्पकला आणि चित्रकला आपण त्यात दिलेलं आहे बघा. कन्नौज आहे, प्रभाती गुप्ताचा आहे बघा. गुप्ता अँड द विलेज ऑफ दानगुन, अग्रहाराची डेफिनेशन. लँड ग्रँटेड टू ब्राह्मणांना दिलेली भूमी. हु वॉज युजल एक्झाम्पल प्रेम लँड. जमीन मोसलात त्यांना सूट आहे. आणखी काही ड्यूज जर असतील त्या राजाचे तर तो लोकांकडून कलेक्ट केला पाहिजे, स्थानिक लोकांकडून. न्यू टाउन्स अँड सिटीज मध्ये इलिट्स अँड क्राफ्ट्समन, नागपीय, सुवर्णिका गोल्डस्मिथ असणारा, धर्मक म्हणलेलं आहे. म्हणजे काय काय आहेत बघा. सम इम्पॉर्टंट किंगडम अँड टाउन्स. वाकाटका गुप्ता काळातला असणार आहे. पांडे चेरा. ओटी रेकॉर्ड गिफ्ट टू मलबार कोस्टला असणार व्यापार. पेरिप्लस ऑफ द युरेट्रियन सी. क्वाइन्स अँड किंग, त्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारची नाणी, काय प्रकारची कशी नाणी आली. मोर्यांच्या काळात आहे, गुप्तांच्या काळात आहे, इंडो ग्रीक आहे, कुशाणांच्या काळात आहे. वेगवेगळ्या नाण्यांचे आपल्याला ठिकाणी. पेरिप्लस म्हणजे ग्रीक, मिनिंग द सेलिंग अराउंड. आणि माझं रेड सी साठी असणारा शब्द आहे बघा. ओके, बॅक टू बेसिक. इन्स्क्रिप्शन डिसिफर्ड कसं केलं जातं किंवा कसं वापरलं जातं. ओके, याच्यात बघूया बघा. आपल्या गुप्ता काळाशी काय संदर्भात आहे ते बघू आपण. टेराकोटा स्कल्पचर डिपिक्टिंग अ सीन फ्रॉम द महाभारत. महाभारतातलं शिल्पकलेतलं असणार हे चित्र दाखवलेलं आहे बघा महाभारतातलं. म्हणजे आपण का बघतो वेगवेगळ्या सोर्सेस मधून, आपल्याला प्रश्न त्यातनं काही ना काही विचारले जाण्याची शक्यता असते. टर्म फॉर फॅमिली अँड किन. संस्कृत टेक्स्ट यूज द टर्म कुल. कुल म्हणजे काय? तो फॅमिलीसाठी. ज्ञाती म्हणजे काय किंवा जाती. नाती म्हणले. नाती काय? लार्जर नेटवर्क किनफोल, म्हणजे नात्यातलं असणारं जाळं त्याला नाती म्हणलेलं आहे बघा. नाती गोती आपण जे म्हणतो ते आपल्याला त्यामध्ये आलेलं दिसतं. नाती गोती काय आहे? वंश फॉर द लिनेज, वंशावळसाठी वंशी शब्द आलेला आहे. फॅमिलीसाठी काय बघा. आयडियल ऑफ पॅटर्न, आयडियल्स ऑफ पॅटर्न. पॅटर्न म्हणजे काय, मॅट्रिलिन म्हणजे काय हे आपल्याला सांगितलेलं आहे बघा. पूर्व पांचाळ आपल्याला रेजिन सांगितलेलं बघा. फाईन सन. Here is an excerpt or mantra from the Rigveda which was probably inserted in the text
1000 BC. To be chanted by the priest while conducting the marriage rituals. It is used in many Hindu wedding even today. आजकालचे हिंदूंच्या विवाहामध्ये हा मंत्र उच्चार केला जातो की जेणेकरून काय म्हणलं जातं, फाईन चांगला मुलगा जन्माला यावा. आय फ्री हर फ्रॉम हिअर बट नॉट फ्रॉम देअर. आय हॅव बाउंड हर फर्मली देअर so that through the grace of Indra she will have fine sons, will be fortunate, and her husband love. Indra was one of the principal deities and god of valor, warfare, rain. आपल्या इंद्राबद्दलची माहिती आधी पर्वामध्ये पण हे दिलेलं आहे बघा. मॅरेजचे काही प्रकार सांगितले आहेत बघा. एक्झोगॅमी काय, पॉलिएंड्री काय. पॉलिएंड्री म्हणजे काय बघा, वुमन पॉलिएंड्री म्हणजे एका महिलेला एकापेक्षा जास्त पती असणे, त्याला पॉलिएंड्री शब्द आहे. आणि पॉलिजिनी म्हणजे काय, एका पुरुषाला एकापेक्षा जास्त पत्नी असणे त्याला पॉलिजिनी. आणि पॉलिएंड्री म्हणजे महिलांना दोन पती, तीन पती, एका महिलेला एकापेक्षा 3, 4 किंवा एकापेक्षा जास्त असणे. पॉलिजिनी म्हणजे काय, एकापेक्षा जास्त बायका असणे पुरुषाला आणि त्याला जास्त नवरे असणे. 8 प्रकार विवाहाचे दिलेले आहेत बघा अर्थशास्त्रामध्ये. काय म्हणतो का मनुस्मृतीमध्ये. First, gift of daughter after dressing her in costly cloth and honoring her with the present of. 8 प्रकार विवाह सांगितलेले बघा. विवाहाची माहिती आपल्याला समजून घ्या. 5वा काय, 4था काय, त्यातले वेगळे विवाहाचे प्रकार आपल्याला समजून घ्या. मनुस्मृतीत सांगितले, धर्मशास्त्र मनुस्मृती. ब्राह्मणिकल प्रॅक्टिस evident from 100 BC onwards. मग ब्राह्मणा इन टर्म्स ऑफ द ग्रोथ, मग त्या महिलेचं गोत्र काय, सातवाहनांच्या राजांची नावं पण दिलेली काय काय हे आपल्याला झालेलं आहे. मेट्रोनिमिक्स इन द उपनिषद, बृहदारण्य उपनिषदामध्ये काय म्हणतात, लिस्ट ऑफ सक्सेसिव्ह जनरेशन ऑफ टीचर अँड स्टुडंट डेसिग्नेटेड मेट्रोनिमिक्स. मदर ॲडवाइस, महाभारत डिस्क्राइब्स हाऊ वेन द वॉर बिटवीन कौरव अँड पांडवा बिकम ऑलमोस्ट. या युद्ध अनिवार्य झालेलं होतं कौरव आणि पांडवामध्ये. गांधारीचं असणारं महत्व की त्यांनी शेवटचं अपील तू केलं होतं. दुर्योधन आहे त्याला, काय थोरला जो मुलगा आहे त्याला काय केलं पाहिजे, कसं. मदर इम्पॉर्टंट का, वेअर द मदर इम्पॉर्टंट, माता महत्वाच्या होत्या का. वी हॅव सीन दॅट सातवाहन रूलर आयडेंटिफाईड मेट्रोनिमिक्स. म्हणजे मेट्रोनिमिक्स म्हणजे आईच्या नावानं ओळखलं जाणारे सातवाहन दिसतात. आईचं मत होतं, although this may suggest that mother were important, we need to cautious before we arrive at any clue. In the case of Satvana, we know that succession to be throne was generally patrilineal. बॅटल सीन आपल्याला दिलेलं बघा महाभारताचा काही क्षेत्रामध्ये असलेला. सोशल डिफरन्सेस विदिन कास्ट, राईट ऑक्युपेशन. धर्मशास्त्रामध्ये व्यवसायाबद्दल पण आपल्याला सांगितलेलं, कुणी कोणता व्यवसाय करावा किंवा काय. ब्राह्मण वेर सपोज टू स्टडी अँड टीच द वेद. ब्राह्मण काय करणार, वेदांचा अभ्यास करणार आणि शिकवणार आणि परफॉर्म वेगळी यज्ञ करणार आणि त्यातनं गिफ्ट्स वगैरे स्वीकारणार. क्षत्रिय काय करणार, युद्धामध्ये गुंतणार, लोकांचं संरक्षण करणार आणि प्रशासन चालवणार आणि वेदाचा अभ्यास करणार आणि त्यातनं कर्मकांड करणार आणि गिफ्ट्स पण देणार. तर लास्ट 3 ऑक्युपेशन्स वेर ऑल्सो असाइन टू द वैश्य. लास्ट 3चे कुठलाही बघा, तो ॲग्रिकल्चर करणार, भटकं जेवण का शेती आहे त्यातनं करणार, व्यापार करणार. शूद्र काय करणार, ह्या तिघांची सेवा करणार. शूद्र या त्रैवर्णिकांची सेवा करणार. ब्राह्मणा 2 or 3 strategies for enforcing these norms. वर्ण ऑर्डर वॉज ऑफ डिव्हाइन ओरिजिन. वर्ण ऑर्डर काय, पवित्र ओरिजिन आहे, मूळ आहे. राजाला काय म्हणतात, आदेश देण्यासाठी किंवा वेगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आहे. तिसरं आहे बघा, पीपल दॅट देअर स्टेटस वॉज डिटरमाइंड बाय बर्थ. त्यांचं जे स्थान आहे सामाजिक, की जन्माच्या आधारितच आपल्याला काय केलं जातं त्या ठिकाणी साध्य किंवा ठरवलं जातं. नॉन क्षत्रिय आपल्याला बघायचं काय बघा, जाती आणि सोशल मोबिलिटी शकांच्या काळातलं असणार आहे. बियॉन्ड द 4 वर्णाज इंटिग्रेशन काय दिलेलं आहे बघा, ब्राह्मणिकल आयडियल्स. एकलव्याची स्टोरी दिलेली आहे बघा, एकलव्य. 4 वर्णात सबऑर्डिनेशन अँड कॉन्फ्लिक्ट काय प्रकारचं, बियॉन्ड द 4 वर्णात 4 वर्णाच्या बाहेर अनटचेबलचं आणि तेज म्हणलेलं आहे, त्याचं काय सांगितलेलं आहे बघा. मनुस्मृती लेट डाऊन द ड्युटीज ऑफ द चांडाळा. मनुस्मृतीमध्ये
चांडळानं काय करावे याचं कर्तव्य सांगितलेलं आहे बघा. दे हॅड टू लिव्ह आउटसाइड द विलेज, गावाच्या बाहेर राहिलं पाहिजे. डिस्कार्डेड युटेन्सिल्स ऑफ, खराब झालेली भांडी वापरली पाहिजेत. क्लॉथ्स ऑफ डेड अँड ऑर्नामेंट्स ऑफ आयर्न, दगडाची नाणी आणि काय म्हणता येईल की कपडे घातले पाहिजेत. दे कुड नॉट वॉक अबाउट द विलेज सिटीज ॲट नाईट, दिवसा गावात येता कामा नये, रात्रीच त्यांनी यायला पाहिजे शहरामध्ये किंवा नगरात. दे हॅड टू डिस्पोज ऑफ ऑल द बॉडीज दोज हू हॅड नो रिलेटिव्ह अँड सर्व ॲज एक्झिक्युशन, ज्याला व्यक्तीला कोणताही नातेवाईक नाही, कोणीही नाही त्याला, अशांच्या डेड बॉडीचं काही शेवटचं अंत्यविधी आहे ती चांडळ करणार. Much later, the Chinese pilgrimage, Chinese monk Fayan in the 5th century wrote that untouchables had to sound a clapper in the street so that people could avoid seeing them. काय म्हणलं जातं की चांडळ असं सांगतो की फायान असं सांगतो की चांडळाला काठी वाजवून यावं लागत असत. काठी वाजवले की लोकांना कळलं पाहिजे की चांडाळ येत आहे आणि त्याला बघण्यापासून किंवा त्याच्या सावलीपासून कोणत्याच प्रकारचा त्या काळातल्या सवर्णांना विटाळ होणार नाही. या पद्धतीचे आपल्याला चांडाळ बघितलेलं सांगतो. दुसरे चायनीज आहेत बघा 7व्या शतकात ह्युएन जे आहेत बघा, एज्युकेशनल अँड स्कॅव्हेंजर फोर्स टू लिव्ह आउटसाइड द सिटी, सांगतात की ह्युएन काय सांगतोय, या चांडाळांना नगराच्या बाहेर फोर्सफुली राहावं लागायचं, त्यांना त्यांचं काम जे आहे ते स्कॅव्हेंजरचं काम कंपल्सरी करावं लागायचं. नॉन ब्राह्मणिकल टेक्स्ट जर वाचले आपण, चांडाळाची जी परिस्थिती आहे ते आपल्याला काय म्हणतात की डिग्रेडेशन प्रिस्क्राईब इन द शास्त्र, शास्त्रामध्ये सांगितलेले आहे बघा, कठीण परिस्थिती सांगितलेली. दिस डिपिक्शन करस्पॉन्डन्स विथ दोज इन द ब्राह्मणिकल टेक्स्ट, बट ऑकेजनली देर आर हिंट्स ऑफ डिफरंट सोशल रियालिटी. चांडाळ द रेजिस्टर्स स्टोरी ऑफ बोधिसत्व फ्रॉम द मातंग जातक. Did Chandra resist the attempt to push them to the bottom of the social? Read this story, which is part of the Matanga Jatak politics, where the Bodhisattva, Buddha in the previous birth, is identified as a Chandala. बुद्धाला पूर्वसुरीचा बुद्ध म्हणून चांडाळ, त्यालाच काय म्हणतात मातंग जातक, ही स्टोरी सांगितलेली आहे. तर काय, बोधिसत्व वॉज बॉर्न आउटसाइड द सिटी ऑफ बनारस ॲज अ चांडाळ सन अँड नेम द मातंग जातक. One day he had gone to the city on some work. He encountered Digga Mangalik, the daughter of merchant. एका व्यापाऱ्याची मुलगी, कोण? दिट्टा Mangalik, the daughter of merchant, व्यापाऱ्याची मुलगी. When she saw him, she exclaimed, I have seen something inauspicious and washed her eyes. म्हणजे मी असं काहीतरी वाईट बघितलेलं आहे. तिनं घरी आल्यावर पहिल्यांदा काय केलं, स्वतःचे डोळे धुले. The angry hangers on them beat him up. मग ते जे रागाला गेलेले लोक त्यांनी त्याला कोणाला, मातंग जातक, मातंगाला मारायला सुरुवात केली. इन प्रोटेस्ट ही वेंट अँड ले डाऊन ॲट द डोर ऑफ हर फादर हाऊस. मग तो गेला आणि स्वतःच्या वडिलांच्या दारासमोरच कोसळला आणि पडला. ऑन द 7th डे दे ब्रॉट आउट द गर्ल्स अँड गिव्ह हर टू हिम. ते सगळे मुलगी आणली परत त्याच्या. शी कॅरीड द स्टार्विंग मातंगा बॅक टू द चांडाळा सेटलमेंट. शी कॅरीड starving Matanga back to the Chandala settlement. Once he returned home, he decided to renounce the world. After attaining spiritual power, आध्यात्मिक सत्ता काय म्हणतात की ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ती बनारसला परत गेला आणि त्याच मुलीसोबत विवाह केला. मॅरिड हर. अ सन नेम द मांडव्य कुमार वाज बॉर्न टू देव. त्यांना मांडव्य कुमार नावाचा मुलगा झाला. He learned the 3 Vedas as he grew up and began to provide 16,000 ब्राह्मणा every day. त्याच्यानंतर 16,000 ब्राह्मणांना अन्नधान्य डेली करताना आपल्याला ठिकाणी दिसतो. अन्न देणारा. One day Matanga, dressed in rag with a clay arm, ball in his hand, arrived at his son's doorstep. मग तो भिक्षा मागण्यासाठी परत त्याच्या मुलाच्या मुलाच्या दारात गेला. Mandave replied that he looked like an outcast and was unworthy of alms. The food was meant for the brahmanas. Matanga said, those who are proud of their birth are ignorant, do not deserve a gift. On the contrary, those who are free from vices are worthy of offering. Mandavya lost his temper and asked his servant to throw the man out. कुणाला? स्वतःच्याच वडिलाला, ज्यानं त्याला जन्म दिला, मातंगी, मांडवीनं. Matanga rose in the air and disappeared. When the Didda Mangalik learned about the incident, she followed the Matanga and begged his forgiveness. मग जी बायको आहे दिग्ग
दिग्ग मांगलिक त्यानं जाऊन परत त्याची माफी मागितली. He asked her to take a bite of leftover from his bowl and give it to the मांडव्य and the ब्राह्मण. त्याचं जे काय त्याच्यात आहे भिक्षापात्र ते घ्या आणि मांडव्याला द्या. ह्या पद्धतीची मातंग जातकाची स्टोरी आहे बघा. दिग्ग मांगलिक दिट्ट मांगलिक असणारी स्टोरी. कोण? व्यापाऱ्याची मुलगी. अशा पद्धतीचं आपल्याला स्टोरी आहे बघा. कोणाची? चांडाळ बोधिसत्व मातंग जातक. तो कोण आहे बघा? तर पूर्वेश्वरीचा बुद्ध आहे बघा. अगोदर होऊन गेलेला बुद्ध. ते आपल्याला त्यात स्टोरी सांगितली. बर्थ अँड स्टेटस, जेंडर्ड, ऍक्सेस टू प्रॉपर्टी, संपत्तीचा बी काय अधिकार आहे त्याबद्दलची आपल्याला एखादी माहिती दिसते. युधिष्ठिर आहे काय काय सांगितलेलं बघा. वर्ण अँड ऍक्सेस टू प्रॉपर्टी, वर्णानुसार पण संपत्तीचा अधिकार कसा आहे. शूद्र बघा. पालीमध्ये पण आपलं मध्यम निकाय इज पार्ट ऑफ डायलॉग बिटवीन अ किंग अवंतीपुत्र and discipline of Buddha named the Kachana. Alternative social scenario, sharing the wealth. Social differences, social contract. Historian and the Mahabharata. Language and content. आपण का बघतोय बघा, ह्यातले काही ना काही मातंग जातक आपल्यासाठी महत्वाचं आहे बघा. त्याची एक स्टोरी काय, त्याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला बघायला पाहिजे बघा. ओके, आपल्याला काय म्हणता येईल, कल्चरल डेव्हलपमेंट म्हणलं. सांची इन द 19th सेंचुरी, 19व्या शतकात आपल्याला काय गरजेचं म्हणजे सांची. त्यावेळेस काही गरजेचं नाही आपल्याला. सांचीचा स्तूप बघून घ्या. सांचीचा स्तूप काय प्रकारचा आहे. सांचीचा स्तूप बघितला. बॅकग्राऊंड सॅक्रिफाइस अँड डिबेट. सॅक्रिफिशियल काय म्हणता येईल की ट्रॅडिशन, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅडिशन काय. न्यू क्वेश्चन्स, मेनी आयडियाज फाउंड इन द उपनिषद 6th century shows that people were curious about the meaning of life. जीवनाचा अर्थ काय, जीवनाच्या शक्यता काय पृथ्वीवरच्या, आणि पुनर्जन्माबद्दल आपल्याला आले. डिबेट अँड डिस्कशन आहे बघा. थिंकर वेअर कन्सर्न विथ अंडरस्टँडिंग अँड द मेनी ऑफ द टीचर इन्क्लुडिंग द महावीर अँड बुद्धा आपल्याला त्यात आले. नेचर ऑफ सेल्फ काय, खरं काय म्हणतात त्यातला त्याग कशाला म्हणलं जातं. बुद्धिस्ट मॅन्युस्क्रिप्ट संस्कृत 12व्या शतकातले. फेडरलिस्ट अँड मटेरियलिस्ट. फेडरलिस्ट अँड मटेरियलिस्ट भौतिकवादी आणि काय असणार आहे बघा. मक्कली घोषाला आपण बघितलेलं आहे बघा. किंग अजातशत्रू, अजित केशकंबली. हे आपण दुसरे सेक्ट्स पण पाहिलेले आहेत बघा. बियॉन्ड वर्ल्डली प्लेजर, मेसेज ऑफ महावीरा. भौतिक सुखाच्या पलीकडे गेलं पाहिजे. वर्ल्डली प्लेजर हे आपल्याला महावीरानं जे सांगितलं ते आपल्याला दिसतं बघा. नॉन इंजुरी काय, हे आपण काय बघतोय, कारण हा युनिट आपला संपलच बघा. आता जैनिझम कसा वाढलेला आहे, मग त्याच्यानंतर याच्याकडे आपण जाणारच नाही. त्याच्यानंतर आपण अर्ली मिडवेलचा कालखंड बघणार आहे, जे 750 ते 1200 मध्ये असणारा भाग आहे बघा. 750 ते 1200 आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. अहिंसा कसा आलेला आहे. बुद्ध अँड द क्वेस्ट फॉर एनलाइटनमेंट. बुद्ध आणि त्याला काय म्हणतात की ह्याच्याबद्दलचे असणार आहे. बुद्ध आणि एनलाइटमेंट संदर्भात असणारा भाग जो सांगितलेला आहे. प्रबोधनासाठी जो काय आलेला आहे तो. हेजिओग्राफी इज अ स्टडी ऑफ सेंट ऑर द रिलिजियस लीडर. हेजिओग्राफी म्हणजे काय, एका संताचा अभ्यास किंवा त्याच्या आत्मचरित्राचा अभ्यास किंवा धार्मिक गुरूचा अभ्यास म्हणजे हेजिओग्राफी. हेजिओग्राफी इज ऑफन प्रेज द सेंट अचिव्हमेंट्स अँड मे नॉट always be literally accurate. They are important because they tell us about the belief of followers of that particular tradition. Hagiography terms जर विचारले की hagiography means असं जर प्रश्न, जसं आपल्याला
हे टर्म्स विचारतात, त्यात जर ही टर्म्स विचारली तर तुम्हाला त्याबद्दलचे उत्तर माहिती असणं अपेक्षित आहे. लक्षात घ्या, जेवढ्या पद्धतीनं तुम्ही व्हरायटीनं अभ्यास कराल किंवा रिव्हिजन करताना वेगवेगळ्या टेक्निक्स वापराल तेवढं जास्त तुम्हाला उत्तर त्याची येण्याचे चान्सेस आहेत बघा. काय तेवढं त्याचे उत्तर येण्याचे चान्सेस जास्त आहेत. शाक्य केला नसणारा बुद्ध काय सांगितलं बघा. स्कल्पचर आहे बघा अमरावती मधलं बुद्धाचं, काय म्हणता येईल की त्याचा जो पॅलेस सोडून जातानाचं चित्र आपल्याला दिसतं. पॅलेस सोडून जाताना घर त्याग करून जाणारा बुद्ध आपल्याला या ठिकाणी दिसतो. घर त्याग करून जाणारा बुद्ध. टीचिंग ऑफ बुद्धा, बुद्धाची शिकवण काय आहे बघा. अनंत, सोललेस असलं पाहिजे, अनिच्छा, ट्रान्झियंट, दुःख, सॉरो, दुःखाचं कारण काय, दुःख निरोध कसा करता येतो ही आपल्याला बुद्धाझम प्रॅक्टिस मध्ये काय सुत्त पिटकमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे कशा पद्धतीचं आहे बाबा. कन्सिडरेबल ऍडवाइस गिवन बाय द बुद्धा टू वेल्दी हाऊस होल्डर नेम सिंगलाला जो दिलेला महत्वाचा संदेश काय आहे बघा. फॉलोअर ऑफ द बुद्धा, बुद्धाचे अनुयायी काय काय केलेलं आहे. थिअरी गाथा पण महत्वाचे आहे, जे सोर्स आहे बघा बुद्धिझमचा किंवा त्या काळातला असणारा. रूल्स फॉर मॉन्क अँड ननसाठी असणारा रूल काय, स्तूपांबद्दलची माहिती आहे बघा. यावर काही ना काहीतरी प्रश्न असतोच बघा. या नसतो बुद्धिस्ट मेजर साईट आहेत, मेजर बुद्धिस्ट साईट्स आहेत, त्याच्यावर काही ना काही क्वेश्चन्स तर आपल्याला विचारतातच. स्तूपांचं स्कल्पचर, मोटिव्ह इन्स्क्रिप्शन फ्रॉम आपल्याला काय बघायचं होतं. फेट ऑफ अमरावती हे बघितलेलं आहे. अमरावती गांधार मथुरा आपण पाहिलेलं आहे. सिम्बॉल ऑफ वर्शिप, पॉप्युलर ट्रेडिशन, पेंटिंग फ्रॉम द पास्ट, अजंता, गजलक्ष्मी, सर्पंटेट सांची, न्यू रिलिजियस ट्रेडिशन. महायान बुद्धिझम आपण पाहिलेलं आहे बघा. ग्रोथ ऑफ पुराणिक हिंदू हा सिलेबस मधला शब्द आहे बघा. व्हॉट इज वी हॅव लर्न the notion of savior was not unique to Buddhism. We find similar ideas being developed in different ways within tradition that we now consider as a part of Hinduism. Hinduism मध्ये वैष्णविझम हे बघितलं. वैष्णविझमच म्हणजे पौराणिक हिंदुइझम. त्याचे 10 अवतार आहेत बघा. कूर्म, मत्स्य, वराह, वेगळ्या आपल्याला विष्णू, बुद्ध, कल्की असे 10 अवतार आपल्याला बघितलेले आहेत. इन्सेंटिव्ह काय दिलेलं आहे बघा. शैविझम आलेलं आहे, विष्णुइझम आलेलं आहे. त्याला दोन्हीला मिळून पौराणिक हिंदुइझम म्हणलेलं आहे. शैविझम आणि विष्णुइझम काय वैष्णविझम या दोन घटकाला मिळून पौराणिक हिंदुइझम म्हणलेलं आहे. In which there was growing emphasis on the worship of chosen deity. In such worship, the bond between the devotee and the god was visualized as one of God हा कल्पनित visualized as one of love and devotion or the bhakti. भक्ती, प्रेम आणि आलेली काही भक्ती आहे, शरणागती असली. In the case of Vaishnavism, cult develop around the various avatar. वैष्णविझम मध्ये आपण वेगवेगळ्या अवतारामध्ये आपल्याला ते इन्कार्नेशन अवतारात आलेलं दिसतं. 10 अवतार आपल्याला त्यामध्ये सांगितलेले आहेत. There were forms that deity was believed to assume in order to save the world wherever it was threatened by the disorder and destruction. ज्या ठिकाणी जगाचा नाश आपण पाहिले यदा यदा ही धर्मस्य ग्लानी, ज्या ठिकाणी धर्माला ग्लानी येईल किंवा धर्म हा संकटात असेल त्यावेळी विष्णू हा काय म्हणतो की मी अवतार घेणार. ज्या ठिकाणी धर्माची गरज, धर्म अडचणीत आहे किंवा धर्माला ग्लानी येत आहे त्यावेळेस मी अवतार घेणार. That deity was believed to have assumed in order to save the world whenever it was threatened by disorder and destruction because of the dominance of evil forces. It is likely that different avatars were popular in different parts of the country. Recognizing each of these local deities as a form of Vishnu as one way of creating and more unified religious tradition. Some of these forms were represented in sculpture. As we were other deities, Shiva, for instance, was symbolized by the linga, although he was occasionally represented in human form. हा आपल्याला दिसतो बघा. काय अवतार? वराह अवतार असणार दिसतो बघा. All such representation कुठला आहे बघा? वराह अवतार. बोर अवतार ऑफ द विष्णूचा वराह नावाचा अवतार जो ऐहोळच्या इन्स्क्रिप्शन मध्ये जो कर्नाटक मध्ये आपल्याला दिसतो.
ayodhyas, ornaments, weapon or auspicious objects. The deities hold in their hands, and now they are seated. To understand the meaning of this sculpture, historian have to be familiar with stories behind them, many of which are contained in the Puranas. काही पुराणामध्ये बी त्याची माहिती दिलेली आहे, जी ज्याचं कंपायलेशन आपल्याला ब्राह्मणाने केलेलं दिसतं. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की आपल्याला विष्णूचे अवतार आपण बघितले, शिवाचे अवतार बघितले, शाक्तपंथ बघितला, आणखी काय बघा वेगळे पंथ आपल्याला त्यामध्ये दिसते. या सगळ्यांना हे इव्हॉल्युशन कशाच्या आधारे आहे, ते पुराणातनं ह्याची निर्मिती झाली, त्यामुळे त्याला पुराणिक हिंदुइझम असा शब्द वापरला. त्यातलं जे आहे बघा मंदिर आहे बघा, मंदिर स्थापत्य कला, काही टेम्पल देवगड मधलं असणार आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारच्या मंदिर जे शैली आहेत ती आपल्याला बघणं गरजेचं आहे बघा. म्हणजे वेगळ्या प्रकारच्या मंदिर शैली ज्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहिल्या पाहिजे. म्हणजे सिलेबस जर आपण बघितला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपला हा आपण भाग इथपर्यंत आपलं झालेला आहे. गुप्ता कॉइन्स पण आपलं झालेलं आहे. आता आपला जो उद्याच्या लेक्चर्स मध्ये जो भाग राहणार आहे तो कुठला आहे बघा, ॲस्ट्रॉनॉमीचे काही कन्सेप्ट आहेत त्यातले बघूया, मॅथमॅटिक्स बघूया, मेडिसिन बघूया, लिटरेचर बघूया आणि डेव्हलपमेंट इन सायन्स आहे. ह्याच्यासाठी उद्याचा लेक्चर आहे 1.5 hour जाईल. परवा दिवशी या दोन्ही गोष्टी 1.5 hour मध्ये संपवेल. म्हणजे मला वाटतं हे आपलं शुक्रवारपर्यंत संपल, शनिवारी आपलं तिसरं युनिट सुरू होईल. हे येते का, लक्षात येते का बघा. ओके, किंवा त्याच्यातला काही घटक आपण आता घेऊयात, त्यातलाच काही घटक घेऊयात बघा. काय झालं गुप्तांचे काय बाबा, गुप्त काळात साहित्य वाङ्मयाच्या बरोबरीने कला आणि स्थापत्य वास्तुशास्त्र यांचा एक विकास झाला. कलाकाराने मूर्ती, प्रतिमा, शिला, स्तंभलेख काय म्हणता येईल की गुप्त काळात काय काय आलं, कला, स्थापत्य कला, मंदिर, शिल्पकला, स्तंभलेख आपल्याला आलेले दिसतात. आपल्याला गुप्ताच्या काळात आलेले दिसतात. गुप्त काळात काय काय आलं त्यामध्ये आपल्याला काय, चित्रकला आहे, संगीत आहे, चित्रकला संगीत ही आपल्याला या काळात आले. चित्रकला संगीत आपल्याला या काळात आपल्याला आलेलं दिसतं. ओके, संगीत असे एकही कला प्रकारातील क्षेत्र राहिले नाही की ज्याकडे गुप्तांनी दुर्लक्ष केलं, गुप्तांच्या नजरेतनं काहीही वाचलेलं नाही. गुप्ता वॉज व्हेरी अवेअर ऑफ दॅट सिच्युएशन. म्हणजे सगळ्या गोष्टीत प्रत्येक ठिकाणी आपल्याला काम केलं जातं. एकूण सर्व साम्राज्यात काय म्हणलं जातं, कला, वाङ्मय, वैदिक पर्यंत गेले बघा, मेडिसिन आणि ॲस्ट्रॉनॉमी पर्यंत गेले, मॅथमॅटिक्स पर्यंत गेले. विशेषतः गुप्तांनी महाराष्ट्रात स्थापन, शिल्पकला, चित्रकला उभारण्यावर भर दिला. वास्तुकला, गुप्त काळात वास्तुकलेचे अनेक सुंदर नमुने उभार राहिले दिसतात. मंदिर आणि वास्तू उभारणे सौंदर्य तर होते, त्यात भव्यता आणि देखणेपणाही होता. अजयगडचे पर्वती मंदिर काय म्हणतात, काय मंदिर, अजयगडचे काय म्हणतात त्यामध्ये, पार्वती मंदिर. पार्वती मंदिर. दुसरं काय सांगितलेलं आहे, अजयगडचे पार्वती मंदिर. तिगवाचे विष्णू मंदिर, तिगवाचे विष्णू मंदिर. त्यानंतर आहे बघा सांची व बौद्धगयातील बौद्ध मंदिर. सांची व बौद्धगया येथील बौद्ध मंदिर. बौद्ध मंदिर. परत काय म्हणतात की मंदिर एक भुमरा खो आणि भुमरा येथे शिव मंदिर. खो
व भुमरा येथील शिव मंदिर. शिव मंदिर तर देवगडचे दशावतार मंदिर. दशावतार सध्या मूवी पण आलेला बघा. देवगडचा आंबाही प्रसिद्ध आहे बघा. देवगडचे दशावतार मंदिर. दशावतार मंदिर. परत काय बघा, अमरावती नागार्जुन कोंडा. अमरावती नागार्जुन कोंडा या ठिकाणचं जे काय म्हणतात राजप्रसादाचे अवशेष इत्यादी वास्तू कलेच्या दृष्टीने अद्वितीय आहेत. अजिंठ्यातील 16 व 17 गुहातील लेणी, राजगिरी व सारनाथ या गुह्यातील लेण्यांचे सौंदर्य असेच अप्रतिम राहिले. निगवा मंदिराच्या दरवाजावरील गंगा, यमुना आणि त्याचबरोबर नद्यांची कोरीव चित्रे, भुमरा मंदिरातील सूर्य व गणेश या देवतांच्या मूर्ती आपल्याला त्यामध्ये आलेल्या दिसतात. देवगडच्या दशावतार मंदिरात तर मूर्ती सौंदर्य व प्रमाणबद्धता या दृष्टीने अतुलनीय आहे. म्हणजे त्याची तुलनाच करता येणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचं. ही मंदिरे व वास्तू दगड व विटा यांची असून बहुतेक इमारतींना घुमट आहे. इमारतीचे चौतरे, जिने, प्रवेशद्वार, स्तंभ, भिंती यावर चित्रित केलेले व कोरलेल्या प्रतिमा कलेचे उच्च कोटीतील नमुने आहेत. मूर्तिकला ही आपल्याला त्या काळात आलेली दिसते. मूर्ती आपण बघितलेल्या नाण्यांवर पण आपल्याला चित्रकलाही दिसते. अजिंठा लेण्यातली असणारी चित्रकला. संगीत मध्ये समुद्रगुप्त स्वतः वीणावादक असणारा दिसतो बघा. संगीताचा भोक्ता असणारा किंवा स्वतः वीणावादन करीत होता. गुप्त काळातील लोकांना वाद्यवादन किंवा गायन यांची आवड होती. शिक्षण, संगीत शिक्षण बहुधा स्त्रिया घेत असत. नृत्यकलेतही लोकांना रस होता. काय म्हणतात की नृत्यकला ही आपल्याला त्या ठिकाणी असलेली. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने गुप्ता काळ हा आपल्यासाठी महत्वाचा होता. आताही आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर मग आपल्याला बघायचं सुवर्ण काळ का म्हणलं जात होतं. वाय वाज द गुप्ता काळ कॉल्ड ॲज अ गोल्डन एज. त्याच्यानंतर मग आपल्याला बघायचं आहे बघा काय काय आहे ते. गुप्ता काळ का, कशासाठी त्याला सुवर्ण काळ का म्हणलं जातं. मग इंडियन जे काही सामंत सिस्टीम आहे त्याकडे जायचं. गुप्ता काळाला सुवर्ण काळ का म्हणलं जात होतं त्याच्या पाठीमागची कारण आपल्याला कळाली पाहिजेत. ओके, चला या पद्धतीने आपण आता थांबूया.